मुसळधार पावसामुळे कल्याणमधील मुरबाडहून वाशिंदकडे जाणाऱ्या चिखले गावातल्या काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे। शहापूर तालुका आणि मुरबाड तालुक्यातील 18 गाव आणि पाड्यांचा संपर्क त्यामुळे तुटलेला आहे। मुरबाड, शहापूर, वाशिंद या भागामध्ये जबरदस्त पाऊस सध्या सुरू आहे आणि याच पावसाचा फटका जनजीवन देखील विस्कळीत होण्याला झालेला आहे, बसलेला आहे। शहापूरमध्ये आज पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं आहे। शहापूर येथील अख्खं संपूर्ण जनजीवन या पावसाने अस्तव्यस्त झालेलं आहे। मी आता भारंगी नदीपात्राजवळ आहे। हे गंगा देवस्थानाचं शिव मंदिरच्या बाजूची ही नदी आहे। आपण जर बघितलं तर गुजराती बाग येथून काही गाड्या ज्या वाहून गेलेल्या आहेत त्याचं अक्षरशः या नदीपात्रात आपल्याला दिसून येत आहेत। 15 ते 20 जवळपास दुचाकी आणि तितक्याच 4 चाकी ही वाहनं ही या पावसात वाहून आली होती। पहाटे 3 ते 4च्या सुमारास अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, पावसाचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे अक्षरशः घरामध्ये या लोकांच्या पाणी आलेलं होतं। आणि या भारंगी नदीपात्राच्या जवळचे जे गुजराती बाग, गुजराती नगर, चिंतन नगर, पालकर प्लॉट येथे हे मोठ्या प्रमाणात घराघरामध्ये पाणी गेलं। अक्षरशः जे कमरे इतकं पाणी त्यात होतं आणि येथील अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे प्रचंड नुकसान त्यांचं झालं होतं। दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे, तिथेही नुकसान झालेलं आहे। तर आपण जर हे नदीपात्राचं तर बघितलं तर ही क्रेटा कार जर दिसत असेल तर ती क्रेटा कार अक्षर 2 दिवसापूर्वीच ही नवीन घेण्यात आली होती आणि ती क्रेटा कार आपण बघितलं तर इथे 1 ते 2 किलोमीटरच्या पाण्याच्या प्रवाहात ही येथे आलेली आहे। या आजच्या या दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचं नुकसान झालेलंच असलं तरी आकाश पारिंगे यांच्या 150 ज्या कोंबड्या आहेत त्याही या पाण्यात वाहून गेल्या होत्या। त्याचबरोबर 5 गायीही या पाण्यात वाहून गेल्या होत्या। त्यामुळे अक्षरशः शहापूरमध्ये पावसानं थैमान घातलं होतं। शहापूरचे आपले नागरिक आहेत, त्यांना विचारूया की अक्षरशः काय नेमकं झालेलं, परिस्थिती कशी होती, पावसाचा जोर हा कसा वाढला होता? पहाटे 4 वाजता मला फोन आला। मी ह्या गावचा सरपंच उपसरपंच आहे। पहाटे 4 वाजता मला फोन आला की असं पूर्ण घरामध्ये पाणी भरलेलं आहे। तर मी तिथे गेलो, जागेवर गेल्यानंतर बघितलं की बरीचशी लोक पाण्यात अडकली होती। त्यांना आम्ही पहिल्या माळ्यावर शिफ्ट केलं। नंतर मग आम्ही प्रशासनाला फोन केले, प्रशासनाला नगरपंचायतचे CO आणि तहसीलदार यांना फोन केले। नंतर त्या जवळजवळ 2 ते 3 तास गेले, कोणी इथे आलं नाही। मग मी आणि माझे स्थानिक नागरिक आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे मदतकार्य केलं। तर हे होण्याचं कारण, मुख्य कारण आहे की शहापूर नगरपंचायत नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन